भाजपा एक तर आम्ही 2 नंबरला आहोत, छगन भुजबळांनी हा दावा केलेला आहे आणि आपल्या स्ट्राईक रेटचाही त्यांनी हवाला दिला। स्ट्राईक रेट चांगला असल्याचं भुजबळांनी वक्तव्य केलेलं आहे। मंत्रिमंडळात जुन्यांसोबत नव्या चेहऱ्यांनाही संधी देऊ असं सुद्धा छगन भुजबळ म्हणाले। अजितदादांच्या बरोबर आमच्या आमदारांची जी बैठक झाली त्याच्यामध्ये ज्या वेळेला हिशोब केला गेला त्यावेळेला ठीक आहे, शिंदे गटाने जास्त जागा मिळायला लढवायला त्यांचे जास्त निवडून आले, पण ज्याला स्ट्राईक रेट आपण म्हणतो त्याच्यामध्ये बीजेपी 1 नंबरला आहे आमच्यामध्ये आणि 2 नंबरला अर्थातच अजित पवार गट आहे, 3 नंबरला शिंदे साहेबांचा गट आहे। थोडासा फरक आहे 2 नंबर 3 नंबर मध्ये। आमच्या म्हणण्याचं असं आहे की आमचा पण स्ट्राईक रेट चांगला आहे, तर तुम्ही त्यांच्या वेळेस आम्हाला पण जागा द्या। नवीन काही जुने जे आहेत ते जातात, काही शांत आहेत ज्यांच्याबद्दल काय म्हणजे ठरवतं पक्ष की कोणाची नेमणूक परत घ्यायचं, कोणाला नवीन तिथे घ्यायचे, 2-4 नवीन टाकायचा प्रयत्न असतो। ती एक नवीन पिढी म्हणतात तयार होत जाते मंत्रिमंडळामध्ये। सर्व पक्षांचं आहे, सर्व पक्षांमध्ये जुने नवीन चेहरे येणार। दरम्यान भुजबळांच्या या वक्तव्यावर भाजपाकडून प्रतिक्रिया आलेली आहे। प्रसाद लाड यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। मला वाटतं की या बाबतीत कोणीही काही बोलणं अयोग्य आहे। या बाबतीतलं डिस्कशन माननीय देवेंद्रजी फडणवीस, माननीय एकनाथरावजी शिंदे, माननीय अजितदादा पवार यांच्यामध्ये चालू आहे आणि हे तिन्ही नेते मिळून योग्य तो निर्णय घेतील।